एक महत्त्वाची बातमी वरळीमधून. वरळीतील लक्ष्मीनारायण मंदिराला पालिकेनं नोटीस दिल्याच्या प्रकरणी ही महत्त्वाची अपडेट समोर येते. लक्ष्मीनारायण मंदिरासंदर्भात आज मुंबई पालिकेमध्ये सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. घर कचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत ही बैठक होईल. दरम्यान या बैठकीला किशोरी पेडणेकर सुद्धा उपस्थित राहणार आहेत. आणि आता बातमी सोलापूरमधून. सोलापुरात पोलीस भरती प्रक्रियेतील नवीन तंत्रज्ञानामुळे आता उमेदवारांना अडचणी येत आहेत. नव्यानं वापरण्यात येणाऱ्या RFID या तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना उमेदवारांना तोट्याचे असल्याची तक्रार समोर येते. रनिंगच्या वेळी तंत्रज्ञान अनेकांना वेळ चुकीची दाखवत असल्याची ही तक्रार आहे. पवारांच्या राष्ट्रवादीकडून यावर आता आक्षेप घेण्यात आलाय. एक महत्त्वाची बातमी. गणेश नाईकांना ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये येण्याची राऊतांनी ऑफर दिली आहे. गणेश नाईकांनी स्वगृही आलं पाहिजे असंही राऊत म्हणाले. नाईकांना शिंदेविरोधातली लढाई सत्तेत राहून लढता येणार नाही असं म्हणत मूळ प्रवाहामध्ये येऊन गणेश नाईकांनी ही लढाई लढावी असंही राऊत यांनी म्हटलंय. एक दिवस हा भ्रष्टाचार असा सुरू राहिला तर एकनाथ शिंदेला तुरुंगात जावं लागेल असं ते म्हणतायत. पण त्यांना सरकारचा पाठबळ मिळतंय का? नाही. ही लढाई सत्तेत राहून त्यांना लढता येणार नाही. पाठबळ असेल तर कारवाई व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीनं उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव कॅबिनेटमधल्या एका मंत्र्यावरती कोरकडासारखे हल्ले करतायत, म्हणून माझे गणेश नाईकांना आव्हान आहे, ही लढाई भाजपात राहून तुम्हाला कधीच लढता येणार नाही. तुमच्या हातापायात बेड्या टाकून तुम्हाला लढायला पाठवलेलं आहे. तुम्ही स्वगृही आलं पाहिजे. तुम्ही मूळ प्रवाहात आलं पाहिजे शिवसेनेच्या, आणि तिथून ही लढाई सुरू केली पाहिजे. आणि आता बातमी पुण्यामधून आहे. पुणे पोलिसांनी राजस्थानमध्ये कारवाई केली आहे. कोट्यावधी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन पोलीस या संदर्भात माहिती देणार असल्याचंही कळत आहे. मोठा ड्रग्जचा साठा राजस्थानातनं जप्त करण्यात आलाय. दरम्यान त्याचं कनेक्शन नेमकं काय आहे, पुण्यामध्ये याचं कसं कनेक्शन आहे, त्या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन पोलीस माहिती देणार असल्याचंही कळत आहे. आणि आता बातमी नाशिकमधून. नाशिकमध्ये विरोधी पक्षनेतेपदी ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रथमेश गीते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठींकडून प्रथमेश गीतेंच्या नावाचे आदेश प्राप्त झालेत. आज होणाऱ्या महापालिकेच्या विशेष सभेमध्ये ही नियुक्ती होणार आहे. खरं तर आम्ही नाशिकच्या जनतेसाठी विकासाच्या बाबतीत आम्ही कधीच विरोध करणार नाही. येणाऱ्या काळात जो कुंभमेळा आहे, तो कुंभमेळ्यामध्ये नाशिकचा विकास व्हावा. 4 वर्ष प्रशासनाने या पूर्ण नाशिक शहराचा कारभार बघितला होता, आणि आत्ताच 2026च्या निवडणुकीनंतर आपल्या महापौर जे आहेत हिमगोरे आडके यांनी पदभार पण घेतला आहे. आणि मी तुम्हाला मागे पण बोललो होतो की नाशिक शहराचा जो कायापालट आहे हा या कुंभमेळ्यामध्ये झाला पाहिजे. कारण भरघोस असा निधी या शहरामध्ये येणार आहे कुंभमेळ्यासाठी, आणि आमचा विरोध विकासाला कधीच नाही. पण नाशिकच्या जनतेसाठी जर काही चुकीचं काही घडत असेल तर 100% आम्ही विरोधाची भूमिका. कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये महिलेची हत्या झाल्याचं निष्पन्न झालंय. 3 दिवसात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं या हत्येचा छडा लावला. आरोपी प्रवीण चिंचेवाडे याला पोलिसांनी आता ताब्यात घेतले. दरम्यान अनैतिक संबंधातनं हत्या झाल्याचंही निष्पन्न झालंय. आणि आता बातमी बीडमधून आहे. बीडच्या दौला वडगावात एका कुटुंबाकडून सरपंचाला मारहाण करण्यात आली आहे. सरपंच भरत जाधव यांना मारहाण झाल्यानं संपूर्ण गाव कडकडीत बंद ठेवून गावकरी आता रस्त्यावर उतरले.